आणि यावर रील शहाणा 2024 चे मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम सर्वोत्कृष्ट सांघिक प्रथम रील शहाणा 2024। सर्व मान्यवरांना विनंती, रोख रुपये 1 लाख, त्याचबरोबर अतिशय आकर्षक ट्रॉफी। हाय, मी सुरेश पेडणेकर। आता मी कुडाळला, तर मी कुडाळला आलो एका वेडिंग शूटला। तर आज कुडाळला एक अवॉर्ड शो सुद्धा आहे। तर हर्षद, कुठला अवॉर्ड आहे तो? आज आपला अवॉर्ड शो आहे तो म्हणजे रील्स मालवणी सोने पुरस्कृत केलेला म्हणजे रील शहाणा अवॉर्ड शो आहे। तर हा कुडाळमध्ये आहे आणि कुडाळमध्ये हा कशा प्रकारे आहे तुम्ही तिथे सर्वेशच्या ब्लॉगमध्ये पाहणारच आहे। आणि त्यानंतर जो गॅरंटी विकास दादांची अशा प्रकारे जो आहे तर त्याची रील बनवायची स्पर्धा होती। तर त्या ठिकाणी पहिलं प्राइज होतं तो म्हणजे 1 लाखाचं, त्यानंतर दुसरं आहे ते 50,000चं आणि त्यानंतर तिसरं आहे ते 25,000चं। अशा प्रकारे 3 बक्षिसं आहे। त्यानंतर बरीच बक्षिसं आहे। तर आता आम्ही इथून निघणार आहोत। तर रोहित आपल्याला घ्यायला आलाय। तर हर्षद येऊ शकत नाही कारण हर्षदला काही आंब्याच्या पेट्या पाठवायच्या आहे। तुम्हाला सुद्धा आंबे हवे असतील तर हर्षदला कॉन्टॅक्ट करा। चला तर मग कुडाळ। आणि पहिल्यांदा तर आता रील शहाणा अवॉर्ड चालू झालेला आहे। पहिला अवॉर्ड देत आहे, बघू शकता तुम्ही। अभिनेत्री द्वितीय आणि विजेती आहे द्वितीय अभिनेत्री पारितोषिक विजेती शुभदा टिकम। हा पुरस्कार शुभदा टिकम, कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपला हा मान स्वीकारावा। मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होतंय। रील शहाणा अभिनेत्री द्वितीय पारितोषिक विजेती स्पर्धक शुभदा टिकम। हा पुरस्कार सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब यांना विनंती राखी तुम्हाला आपल्या शुभ असते हे पारितोषिक देऊनच शुभदा टिकम या ठिकाणी उपस्थित नाहीये। त्यांच्या वतीनं त्यांच्या सहकारी आहेत त्या हे पारितोषिक स्वीकारतात। शुभदा टिकम हे खरं तर खूप मोठं नाव आहे। गेली अनेक वर्ष सातत्यानं नाट्यसृष्टीमध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये झळकणारं हे नाव आणि आता रील्सच्या माध्यमातून आपल्याला पहिलं पारितोषिक स्त्रीचा मान म्हणून रील शहाणा अभिनेत्री द्वितीय शुभदा टिकम आणि यानंतर रील शहाणा अभिनेत्री प्रथम रुची नेरुरकर। रील शहाणा अभिनेत्री प्रथम रुची नेरुरकर। छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेच्या माध्यमातून अगदी घराघरात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली ही नेरुरची कन्या रुची संजय नेरुरकर। तेली सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन सन्मानित करावं। काय गावलं? रील शहाणाची आकर्षक अशी ट्रॉफी, गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र। हे जड हा जड नाही हा, या वेळेला जड दिले नाही, नक्की दिले नाही। आपल्या सुपुत्राने अशी आकर्षक ट्रॉफी केली आहे। आता निलेश ते नाव जरा सांग ना की कोणी ही ट्रॉफी केली आहे? निश्चित रूपानं मला ते नाव सांगायला आवडेल कारण तो माझ्याच गावचा सुपुत्र आहे, किशोर नाईक। त्याच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया। काय बघा त्याच्या संकल्पनेतून ही स्पर्धा असल्यामुळे मला वाटलं तुझा पहिला नंबर आहे। आणि नंतर पुढील कृषी क्षेत्रातल्या आपण बक्षीस वितरणाकडे वळत आहोत। रील शहाणा काही वेळापूर्वी उल्लेख केला की यामध्ये देखील प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी 3 पारितोषिकं होती। परंतु जेव्हा 139 रील्सचं परीक्षण केलं गेलं त्यानंतर या संगीताचं बक्षीस म्हणजेच हे पारितोषिक विजेते 3 ऐवजी द्वितीय आणि प्रथम असे 2च क्रमांक या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय। आणि यातील रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय। रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक दर्श सामंत। जोरदार टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करूया। व्हिडिओ गाणं ऐकायचं आम्हाला। रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक दर्श सामंत। गाणं लावा। सन्माननीय तेली सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान ही ट्रॉफी देऊन दर्श सामंत सन्मानित करावं। आणि विजेते आहेत
आकाश सपकाळ आणि ऋत्विक धुरी. प्रथम क्रमांक रील शहाणा संगीत आकाश सपकाळ आणि ऋत्विक धुरी. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस वितरित होतंय. रील शहाणा संगीत प्रथम. प्रणयजी तेली साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. प्रभाकर सावंत साहेब आणि प्रणय तेली यांनाही विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन त्या दोघेही रीलच्या शहाण्या लोकांना सन्मानित करावं. रील शहाणा संगीत प्रथम क्रमांक आकाश सप्पा आणि ऋत्विक धुरे. खूप खूप अभिनंदन दोन्ही विजेत्यांचे आणि मान्यवरांचे लाख लाख आभार. आपल्याला विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. ज्या पद्धतीनं आर्थिक चणचण जाणवेल ना त्यावेळी या रील्सच्या बक्षिसाचा कुठे ना कुठे उपयोग होईल. आणि तुम्हाकडनं एकच अपेक्षा असेल की येणाऱ्या काळात एखादा तरी शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल फेस्टिवलला चमकलेली दिसेल. या संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. किती छान उद्देश आहे बघा की या 1 लाखाचा उपयोग करून आपले नवनवीन प्रोजेक्ट्स यावेत ज्यामध्ये कोणताही प्रोजेक्ट हा पैशासाठी थांबू नये. आणि म्हणूनच खरोखरच हे 1 लाखाचं पारितोषिक त्याचबरोबर 50,000 म्हणा 25,000 म्हणा हे खरोखरच फार मोलाचं आहे. कारण ज्या पद्धतीने निलेशने उल्लेख केला की खरोखरच या सोशल मीडियामध्ये फार ताकद आहे. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतो. अभिनयासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं धडपडत असतात त्यांच्या हस्ते हे आणि प्रथम निश्चित अमर. आणि खास करून या दोन्ही व्यक्तींना आज या बक्षीस देण्यासाठी खऱ्या अर्थानं निमंत्रित करण्यात आलं. यामागची गोष्ट अशी आहे की यामध्ये तृतीय क्रमांक सर्वप्रथम आपण जाहीर करतोय. रील शहाणा अभिनेता तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे विद्याधर कार्लेकर. तृतीय क्रमांक विद्याधर कार्लेकर. रील शहाणा अभिनेता तृतीय पारितोषिक. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करावं. सन्माननीय केदारजी सामंत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या तृतीय पारितोषिकाचं वितरण करावं. सन्माननीय विद्याधर कार्लेकर या ठिकाणी उपस्थित नाहीयेत परंतु त्यांचे टीम मेंबर मानकरी आहे राहुल कदम. द्वितीय क्रमांक अभिनेता रील शहाणा अभिनेता राहुल कदम. सन्माननीय कोकण कला केंद्राचे अध्यक्ष साईनाथजी जळवी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करा. रील शहाणा अभिनेता प्रथम. धक धक नाव बरीच येत आहेत. येऊ द्यात कोण कोण वाटतंय अजून अजून. आणि रील शहाणा अभिनेता प्रथम आणि विजेता आहे चारू पुजारी. चारू पुजारी रील शहाणा अभिनेता प्रथम. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की हे प्रथम पारितोषिक आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते सन्माननीय केदारजी सामंत आणि सन्माननीय साईनाथजी जळवी यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण व्हावं. रील शहाणा अभिनेता प्रथम चारू पुजारी. अभिनेता रील शहाणा अभिनेता चारू पांजरे. मनपूर्वक अभिनंदन. कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट अभिनेता पारितोषिक चारू पांजरे. एका जोरदार टाळ्या या चारू पुजारी यांच्यासाठी. तृतीय क्रमांक रील शहाणा लेखक रविकिरण शिरवलकर. तृतीय क्रमांकाचे मानकरी रविकिरण शिरवलकर. रील शहाणा लेखन. शहाणा लेखन
द्वितीय आणि हे पारितोषिक जात आहे निलेश जोशी. सन्माननीय सैनाजी जळवे यांना विनंती आहे की या द्वितीय पारितोषिकासाठी त्यांनी बक्षीस वितरण करावं. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी निलेशजी जोशी. उत्कृष्ट लेखन द्वितीय क्रमांक निलेशजी जोशी. क्रमांक निलेश, ज्या पद्धतीनं हा प्रथम क्रमांक दिला जातोय, अतिशय कमी शब्दांमध्ये जी संकल्पना आहे ती मांडली आहे, त्यालाच हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे. तेव्हा निलेशला विनंती आहे की कृपया हे बक्षीस जाहीर करावं. वीर शहाणा लेखक प्रथम क्रमांक आणि विजेते आहेत डॉक्टर प्रणव प्रभू. प्रथम क्रमांक विजेता अर्थात डॉक्टर प्रणव प्रभू. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते लेखन प्रथम वीर शहाणा, लेखन प्रथम डॉक्टर प्रणव प्रभू यांना हे बक्षीस वितरण, त्याचा सन्मान व्हावा अशी मी विनंती करतोय. कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल खुणा. अतिशय उत्कृष्ट असं लेखन डॉक्टर प्रणव प्रभू यांनी केलं आणि म्हणूनच या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे ते मानकरी ठरलेत. उत्कृष्ट लेखन तेवढं इतर कॉम्पिटिशन. सिद्धू, आपला बंटी नाही, तुला काय वाटतं? या कॉम्पिटिशन प्रभाकर साहेबांच्या या सगळ्या बंटीचे आशीर्वाद असतील तर काहीतरी भेटेल. बंटी वारला नाहीये, जिवंत आहे, पण तो मुंबईला गेला. स्टेजवर नाव घ्या. DOP म्हणजेच कॅमेरामॅन. निश्चितच, कारण 1.5 मिनिटामध्ये वेगळ्या पद्धतीने ती गोष्ट स्वतः कॅमेऱ्याच्या नजरेतून लोकांसमोर मांडणं हे कसब ज्यांनी उत्कृष्टरित्या पेललं त्यांची नावं, त्या तिघांची नावं या लिस्ट मध्ये आहेत. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतो सौ संध्या तेरसे मॅडम. आज पारितोषिक जात आहे DOP वीर शहाणा DOP तृतीय क्रमांक आणि विजेते आहेत सिद्धेश चव्हाण. पारितोषिकाचे मानकरी DOP तृतीय अर्थात सिद्धेश चव्हाण. सन्माननीय तेरसे मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. DOP तृतीय क्रमांक सिद्धेश चव्हाण. सिद्धेश, खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. यानंतर DOP रील शहाणा DOP द्वितीय आणि विजेते आहेत वीर शहाणा DOP द्वितीय क्रमांकाचा मानकरी प्रसाद धुरी. उत्कृष्ट कॅमेरामन द्वितीय अर्थात प्रसाद धुरी. सन्माननीय तेजम सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सेकंड नंबर बिल घ्या. सेकंड द्वितीय क्रमांकाचे मानकरी वीर शहाणा द्वितीय उत्कृष्ट कॅमेरामन. मनपूर्वक आभार. आणि यानंतर सर्वांच्याच उत्सुकतेचा क्षण अर्थात या ट्रॉफी शहाणा स्पर्धेतील ट्रॉफी बघा आपली. उत्कृष्ट DOP ज्याच्या उत्कृष्ट फ्रेमिंगमुळे त्या मानांकनापर्यंत पोहोचलेला हा प्रथम पारितोषिक विजेता रील शहाणा DOP प्रथम. एनी केसेस कोणाची नावं वाटतायत? कोण? मिलिंद आडेलकर. अजून क्षितिज. अजून मागे सपकाळ सपकाळ आणि
रील शहाणा डीओपी प्रथम क्रमांक विजेते आहेत क्षितिज देवगी. रील शहाणा प्रथम क्रमांकाचा मानकरी अर्थात उत्कृष्ट कॅमेरामन. रील शहाणा डीओपी उत्कृष्ट क्षितिज नेवगी. मनापासून आभार. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट डीओपी क्षितिज नेवगी. कला दिग्दर्शक रुपेश नेवगी यांचे सुपुत्र खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख सिद्धूला परत आहे जोडत जातो Just one. जातो. त्याच पद्धतीने ही उत्कृष्ट गुंफण ज्याची असते त्याच एक नंबर जास्त इफेक्टिव्ह वाटते. आणि म्हणूनच हे पारितोषिक आम्ही या ठिकाणी देतोय. तृतीय, द्वितीय आणि प्रथम रील शहाणा एडिटर तृतीय क्रमांकाचे मानकरी निलेश जोशी. सन्माननीय तेरसे मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा उत्कृष्ट एडिटर तृतीय क्रमांकाचे मानकरी निलेश जोशी. एडिटर द्वितीय क्रमांक अमर. आवाज जरा प्रेक्षक गृहातून अजून जास्त येईल हे नाव समोर आल्यानंतर. नक्कीच रील शहाणा द्वितीय क्रमांक एडिटर. कृपया नाव आपल्याकडून. भरपूरच नाव येत आहेत. वेळ न दवडता कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी असलेला एडिटर अर्थात आकाश सकपाळ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी रील शहाणा एडिटर आकाश सकपाळ. सन्माननीय तेजल सर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. अभिनंदन. आणि यानंतर एडिटर प्रथम. खरोखरच हे देखील फार महत्वाचं पारितोषिक आहे. बऱ्याच जणांच्या मनात वेगवेगळी नावं आहेत कारण ज्या पद्धतीनं उल्लेख झाला की खरोखरच हे सिंधुदुर्गातील कोकणातील सर्व स्टार मंडळी समोर आहेत. प्रत्येक जण उत्कृष्ट सादरीकरणामध्ये माहीर आहे. त्यामुळे नक्की याचा मानकरी कोण आहे हे फार औत्सुक्याचं आहे. तेव्हा एडिटर प्रथम क्रमांकाचा मानकरी रील शहाणा एडिटर प्रथम क्रमांक पुन्हा आकाश सकपाळ. कोण? हरकत नाही. नाव अनाउन्समेंट झाल्यानंतर जोरदार आवाज आला पाहिजे प्रेक्षक गृहातून. कारण रील शहाणा एडिटर प्रथम क्रमांक विजेते आहेत क्षितिज देवगी. रील शहाणा विजेता एडिटर अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी क्षितिज देवगी. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते त्या बक्षिसाचं वितरण व्हावं. उत्कृष्ट डीओपी त्याचबरोबर उत्कृष्ट एडिटरचा मानकरी ठरलेला क्षितिज देवगी. थोडा वेळ वाढवून द्या आणि हा वेळ रात्री 9 वाजेपर्यंत दिला सगळ्यांच्या आग्रहाखातीर. पण यानंतर एक चांगली बाजू त्याचबरोबर वाईट बाजू नक्कीच सांगावीशी वाटते की नियमांच्या बाबतीत कोणतंही उल्लंघन झालेलं नाहीये. त्यामुळे 9 वाजल्यानंतरही काही रील्सच्या रिक्वेस्ट आल्या आयोजकांपर्यंत आणि हा प्रश्न होता की या रील्स
ऍक्सेप्ट कराव्यात की करू नयेत आणि नक्कीच आपल्या प्रेमापोटी ह्या रील्स ऍक्सेप्ट केल्या गेल्या, मात्र या स्पर्धकांना, या रील्स करणाऱ्यांना त्यांच्या रील्स स्पर्धेमध्ये गृहीत पकडल्या गेल्या नाहीयेत. हे नाईलाजास्तव सांगावंसं वाटतंय. म्हणजे जे 9 नंतर ज्यांचं सबमिट झालंय, ज्यांची रील पोचली आहे आयोजकांपर्यंत, त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये गृहीत धरलं गेलं नाही. संकल्पना रील शहाणा सर्वोत्कृष्ट संकल्पना तृतीय आणि कॅमेरा ज्यांच्या हातात आहे, सगळ्या गोष्टी शूट करतायत, प्रत्येक गोष्ट. आणि आता कॅमेरा ज्यांनी हातात तो खाली ठेवला आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पना तृतीय क्रमांक अर्थात निमेश जोशी. सन्माननीय नागेशजी निंबळेकर, आपल्या कोकणातील उत्कृष्ट निवेदक यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. संकल्पना तृतीय क्रमांकाचे मानकरी जोरदार येणार आहे. हा संपूर्ण हॉल दुमदुमून जाईल एवढा आवाज येईल, कारण ते नाव आपल्या समोर येत आहे. रील शहाणा सर्वोत्कृष्ट संकल्पना द्वितीय आणि विजेते आहेत विश्वजित बालव. रील शहाणा संकल्पना द्वितीय क्रमांकाचे मानकरी विश्वजित बालव. मनापासून अभिनंदन. तुषारजी तळकटकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. कोकणातील सर्वात मोठ्या रील कॉम्पिटिशनच्या संकल्पनेचा द्वितीय क्रमांकाचे मानकरी अर्थात विश्वजित बालव. तर या ठिकाणी संकल्पना रील शहाणा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे मालवणी कांडेचोर. रील शहाणा संकल्पना प्रथम मालवणी कांडेचोर. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा संकल्पना प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत, अर्थात रील आहे मालवणी कांडेचोर. मनापासून अभिनंदन सर्व टीमचं, त्यांच्या संकल्पनेचं, कारण ते ठरले या रील शहाणा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संकल्पनेचे मानकरी. रीलचं नाव मालवणी कांडेचोर. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया खाली व्हावं. द्वितीय क्रमांक प्राप्त करणारा दिग्दर्शक, पुन्हा एकदा मोबाईल खाली ठेवायला हरकत नाही, कारण विजेते आहेत निलेश जोशी. उत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांक रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे निलेश जोशी. पुन्हा एकदा सन्माननीय तुषारजी तळकटकर यांना विनंती आहे की दिग्दर्शक द्वितीय क्रमांक विजेते आहेत देवेन कोळंबकर. रील शहाणा स्पर्धेतील दिग्दर्शनाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थात सन्माननीय देवेन कोळंबकर. मनपूर्वक अभिनंदन. नागेशजी निंबळेकर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. दिग्दर्शन द्वितीय देवेन कोळंबकर. शहाणा 2024 चा उत्कृष्ट दिग्दर्शक
प्रेक्षकातून विनंती करतोय की कोणती नावं येत आहेत का? उत्कृष्ट दिग्दर्शक रील शहाणा, कोण वाटतंय? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक इकडे ऋत्विक नावाच्या समोर हात वर करा. किती जणांना वाटतोय बघूया. ऋत्विक. अजून कोणा कुठलं नाव येत आहे? आकाश सपकाळ. अरे त्याच्याच टीम मधला ना तो. स्ट्रॉंग. हापूस गँग साठी कोणाचं हात वरती येतात बघूया. हापूस गँग. तर या रील शहाणा स्पर्धेतील कॅमेरा फिक्स आहे. उत्कृष्ट दिग्दर्शकाचं नाव जाहीर करतोय. रील शहाणा 2024 उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक धुरी. 2024 रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शकाचा मानकरी ठरलाय ऋत्विक धुरी. मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेतील अतिशय मानाचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट दिग्दर्शक दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा 2024 उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक धुरी. खूप खूप अभिनंदन ऋत्विक. ऋत्विकची प्रत्येक कलाकृतीत वेगळेपण असतं, नाविन्य पण असतं आणि सातत्याने तो प्रयत्नशील असतो आणि त्या प्रयत्नांना यश म्हणून आजचं हे सर्वोत्कृष्ट रील शहाणा प्रथम क्रमांकाचं दिग्दर्शनाचं पारितोषिक. खूप खूप अभिनंदन. ऋत्विक एक नंबर गाणं काय बोलतो नाही. हर हर बलवेगा देवा, हर हर बलवेगा देवा. शंकरा 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 नाम तुझे बलवेगा. शंकरा नाम तुझे बलवेगा. शंकरा गायला ऐकिला होय वैष्णवागती. गायला ऐकिला होय वैष्णवागती. खेळ बहुरंगला गड्यानो सोंगे नाचू चला गड्यानो सोंगे नाचू चला गड्यानो सोंगे नाचू चला कलेश्वराच्या कला भूमितया खेळ बहुरंगला कलेश्वराच्या कला भूमितया खेळ बहुरंगला गड्यानो सोंगे नाचू चला गड्यानो
साठी स्पर्धेसाठी देखील आता रवाना होणार आहेत. शुभेच्छा रूपी आपण त्यांना टाळ्या देऊयात. खरोखरच या कार्यक्रमाची रंगत वाढवली या सर्व कलाकारांनी. तुमचे मनापासून खूप खूप आभार. या कार्यक्रमात तुम्ही रंजकता आणली. खरोखरच थँक्यू सो मच. मोस्ट लाईक हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विठ्ठल तळवळकर आणि तेजस मस्के यांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यावं. रील शहाणा मोस्ट लाईक रील साठी आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तेजस शहाणा 2024 चा मोस्ट लाईक रील आहे. त्याचे मानकरी आहेत मंदार शेट्टी. रीलचे मानकरी रील शहाणा 2024 मोस्ट लाईक रीलचे मानकरी मंदार शेट्टी. मंदार नेहमीच वेगवेगळे रील करून पोस्ट करत असतो आणि त्याचे फॉलोअर्स देखील खूप आहेत आणि या रीलला देखील आज दुपारी 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लाईक्स मिळाले होते आणि म्हणूनच हे पारितोषिक जात आहे मंदार शेट्टी. रील शहाणा 2024 मोस्ट लाईक मंदार शेट्टी. मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा मंदार. मंडळी यानंतर अजून ठेवलं होतं की कशा पद्धतीने आपण ते देणार आहोत आणि वेस्टली रील शहाणा 2024 विशेष लक्षवेधी रील हर्षद मेस्त्री. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. विठ्ठल तळवलकर त्याचबरोबर तेजस मस्के दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. त्यात सांगायचं तर रील जेवढा छोटा पार्ट आहे ना की 1.5 मिनिटाचा, तर ती या नावामागची संकल्पना पण तेवढी छोटीच आहे की आपण एखाद्याला 1.5 शहाणा म्हणतो. तर आपला रील पण 1.5 मिनिटाचा असतो म्हणून तो रील शहाणा 1.5 शहाणा. 1.5 मिनिटात जो शहाणेगिरी करेल तो रील शहाणा अशी ती संकल्पना. खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना या सुपीक डोक्यातून निघाली. तेव्हा खरोखर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी. थोडस वाईट डाऊन करा. स्क्रीनवर प्ले होणार आहे. विजेते आपल्या स्क्रीनवर बघा कोण येतं. रील शहाणा सांघिक तृतीय क्रमांक आपूस गँग मालवणी कांडेचो. काहीच वर्षात कोकणचा कॅलिफोर्निया होणार या ऐकायला काय पिचले आणि वयोगता कोकणचं कॅलिफोर्निया आमचं कोकण आता खूप बरोबर. अरे पण असं कसं विकास नको आणि त्याशिवाय काय कोकणचं कॅलिफोर्निया होतो. तू कोणी नको अरे विकासच तो काय म्हणतो. काय म्हणतास कोकणांनो कसा चालला. बरा चालला पण हाली कोकणात दर्शन दुर्मिळ झाला नाही तुझा. या बो विकास नका जा कोकणाचो कॅलिफोर्निया हो काय नको. अरे आता मी इलाय ना आता कोकणचो कॅलिफोर्निया झालोच म्हणून समजा. अरे पण कोकणचो कॅलिफोर्निया करूच्या नादात ना आम्ही आमच्या हक्काचा खरा खुरा कोकण गमावून बसलो. अरे ह्या तुमच्या हातात कोकणांनो. येताना मी एकटोय नाही ना माझ्यासोबत ही दोघा कायम येतं. एक लक्ष्मी आणि एक औदसा. आता ह्याच्यातली लक्ष्मी खायची आणि औदसा खायची यात तुम्ही ओळखायचा असा कोकणांनो. मक्या मी हा जर ओळखला तर कोकणचा कोकणपण पण टिकतला आणि कोकणचो कॅलिफोर्निया पण होतो. चिंता कशाला उद्याची गॅरंटी आहे.
क्रमांकाचे मानकरी मालवणी कांडेचोर उपस्थितांना सांगायला अतिशय आनंद वाटतोय की जेव्हा हे निकाल जाहीर केले तेव्हा संकल्पनेला त्या थॉट्सला फार महत्व आहे आणि म्हणूनच सर्व अंगांनी विचार करून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेली रील आहे मालवणी कांडेचोर. मनपूर्वक अभिनंदन. विनंती आहे आपण आपल्या शुभ असते हे पारितोषिक देऊन सन्मानित करावं. आताच्या घडीला प्रमाणपत्र, रील शहाणा, ट्रॉफी आणि चेक अशा स्वरूपाचं हे पारितोषिक आहे. रोख रक्कम आपण कार्यक्रम संपल्यानंतर विंगेत घेऊन जायची आहे. या रीलचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खरोखरच यामध्ये दोन वेगळ्याच संकल्पना मांडल्या विकासाच्या संदर्भात. त्या म्हणजे या विकासासोबत लक्ष्मी आणि अवदसा दोन्ही असतात. आपल्याला ठरवायचं असतं की कोणाची साथ द्यायची ते. खरोखरच उत्कृष्ट अशी संकल्पना या रील शहाणा स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला रील मालवणी कांडेचोर. खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि मला आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की हे तिन्ही म्हणजे सांघिक बक्षीस हो मिळू शकतो. द्वितीय क्रमांकाकडे वळत आहोत. रोख रक्कम 50,000, चषक, लखलखीत आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि 2024 मधील सर्वोत्कृष्ट रील शहाणा द्वितीय क्रमांक आहे आपल्या स्क्रीनवर. अरे गावाच्या विकासासाठी थोडी तरी तडजोड करूचीच लागते. साहेब तुम्ही पण एक आर्किटेक्ट आहात. ऑफिसर उद्यापासून कामाला सुरुवात करा. ठीक आहे. आता अरे आपल्या पूर्वजांपासूनची वड असत ना त्यांनी हे जगवले आणि आपल्याकडे सोपवले आणि आता आपण ते तोडायचे. पाहिजे तेवढी चांगली पण एकही झाड न तोडता आपण हानी होतो. विकास तुझा बरोबर असा. प्रगतीच्या नावाखाली आपण कोकणाचा ऱ्हास करत गेलो तर पुढच्या पिढींसाठी कोकण रवतला तरी का. त्यांना जर कोकण बघूचं असाल तर त्या इतिहासाच्या पुस्तकात नाहीतर गुगलवरती बघूचं लागतं. कोकणाचं कोकणत्व जपून केलेली प्रगती हा खरा आपल्या कोकणाचा विकास. तुझा पटला मला. अरे कोकणचं कॅलिफोर्निया तर करू कसं पण पुढच्या पिढी ह्या खरा कोकण दाखवण्यासाठी ह्या आसाता कोकण आपल्या जपाकच होईल. अरे कॅलिफोर्नियात पण लाज आली असो माझं गाव असा. त्या कोकणच्या सातबाऱ्यावर परशुरामाचं नाव असा. मग चिंता कशाला उठायची. गॅरंटी विकास झाल्याची. 50,000 रील शहाणा 2024 द्वितीय क्रमांक सर्वोत्कृष्ट रील विश्वजित पालव आणि त्यांची टीम मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण व्हावं. रोख रुपये 50,000 त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी असं या बक्षिसाचं स्वरूप. रील शहाणा सांघिक द्वितीय क्रमांक विश्वजित पालव आणि त्यांचे सर्व सहकारी. रील शहाणा 2024 उत्कृष्ट सांघिक द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे विश्वजित पालव आणि टीम. मला पुन्हा एकदा तीच गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटेल की संपूर्ण हा रिझल्ट सांघिक रिझल्ट खऱ्या अर्थानं कंटेंट बेसवर आपण देऊन सन्मानित करत आहोत. आणि याच रीलचा पुन्हा एकदा उल्लेख करावा असा वाटतोय की एखादा प्रॉब्लेम 2024 सांघिक प्रथम
ज्या पद्धतीने काही वेळा आम्ही उल्लेख केला आणि आपल्यामधून जाणून घेतलं की आपल्याला कोणता प्रथम क्रमांक असावा असं वाटतंय, त्याच पद्धतीने आम्ही आपल्याला विचारतोय, एनी केसेस फॉर फर्स्ट प्राइज? ऋत्विक धुरी. अजून? बरं एक काम करूया, पुन्हा एकदा तेच. ऋत्विक किती जणांना वाटतंय? हात वरती करा. ऋत्विक तुलाही हात वरती करायला हरकत नाही. बरं देवेन कोणाकोणाला वाटतंय त्यांनी हात वरती करा. ऋत्विक नेमकं उलट करतोय, स्वतःसाठी हात वरती करत नाही, देवेनसाठी करतोय. देवेन बघू जरा किती जणांसाठी. वा 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 वा, हरकत नाही. दोघांसाठी एकदा जोरदार आणि खणखणीत टाळ्या. आणि सर्वात चुरशीचा निकाल, अर्थात अंतिम निकाल, रील शहाणा 2024. कोकणचा कॅलिफोर्निया, विकासाच्या पाऊलखुणा, रील शहाणा 2024 चा सांघिक अंतिम विजेता आहे स्क्रीनवर. कॅलिफोर्निया होईल की नाही माहित नाही, पण कोकणी माणसाला एकमेकात अशी साथ दिला ना. एक दिवस कॅलिफोर्नियामध्ये लोक म्हणतात अख्खा भारतात लोक कोकण बघून रील शहाणा 2024 चे मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम. सर्वोत्कृष्ट सांघिक प्रथम रील शहाणा 2024. सर्व मान्यवरांना विनंती, रोख रुपये 1 लाख, त्याचबरोबर अतिशय आकर्षक ट्रॉफी चे मानकरी रील शहाणा 2024 चे मानकरी ऋत्विक धुरी आणि त्याची सर्व टीम. मनपूर्वक अभिनंदन. ऋत्विकची आई पण आलेली आहे, तिलाही विनंती राहील, कारण लेकाच्या या यशामध्ये आपलाही सहभाग असणं खूप गरजेचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. रील शहाणा 2024 चा प्रथम क्रमांक ऋत्विक धुरी. रील शहाणा 2024 प्रथम क्रमांकाचा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम. रोख रुपये 1 लाख, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रकाचे मानकरी रील शहाणा 2024 चा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम. मनपूर्वक अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी टीमचं मनोगत ऐकायला आम्हाला आवडेल. ऋत्विक धुरी, कृपया आपण या अनुषंगानं आपलं मनोगत व्यक्त करावं. काही सुचत नाहीये, पण खूप भावुक व्हायला झालाय. खूप खूप धन्यवाद रील शहाणा. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन, आम्ही थिएटर आर्टिस्ट आणि रील्स या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली या स्टेजवरून, आणि आज 1 वर्षानंतर 1 लाखाचं पारितोषिक मिळत आहे. आणि मी धन्यवाद देईन, कारण आमच्या या वाट्यामध्ये रील्स मालवणीचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी बाबूजींची रील आमची प्रथम आणली आणि त्यानंतर आमचा रीलचा प्रवास सुरू झाला.
त्यामुळे रील्स मालवणीचे खूप खूप आभार. माझ्याबरोबर आमचे बंटी कदम आहेत, ज्यांच्याकडे मी दिग्दर्शन, लेखन सर्व काही शिकलो, अभिनय शिकलो, ते आज माझ्याबरोबर आले आहेत. मला खूप बरं वाटतंय. माझी आई सोबत आहे आणि माझा हुकुमाचा ऐकता म्हणजे आकाश सकपाळ, तोही माझ्यासोबत आहे. भावना आहे, प्रसाद आहे, आमचा DOP, साहिल आहे, सर्वजण सोबत आल्यात. आणि खूप बरं वाटतंय की 1.5 मिनिटाच्या कलाकृतीला, क्रिएटिव्हिटीला एवढं मोठं बक्षीस लागतंय. खूप खूप धन्यवाद रील शाणाचे आणि सर्व ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्यांचे सुद्धा मनापासून आभार मी मानतो. आणि एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की, आणि स्पर्धकांना पण सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील, पण रील्सच्या गर्दीमध्ये नाटक हरवू देऊ नका. आणि जशी तुम्ही रील्स शहाणा ही स्पर्धा कंटेंट बेसवर भरवली, तशीच जर तुम्ही एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा 1 लाख बक्षीस घेऊन कोकणात भरवली तर आपल्याकडे कलाकार काही कमी नाहीत. त्यामुळे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रील्स शहाणा आणि रील्स मालवणी. धन्यवाद, मनपूर्वक आभार. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. हे बघा फोटो काढतो. मालवण एअर ड्रॉप. उद्या पेपर आहेत तुला. तुम्ही पकडा. तरी बघा 25,000 तुम्ही पकडा त्यांच्या मागे नंबरचे मानकरी. ए छोटा कांडे चोर पडली. तो सोडूचो नाही बॅनर आता. बॅनरवर बसवते का? बॅनरवर बसव. समोर समोर सगळे समोर समोर मध्ये बस ना, मध्ये बस. चालला तेवढा काय बस बस. इस्माईल समोर समोर सगळे समोर. अशा प्रकारे अवॉर्ड संपल्यानंतर दरवेळीप्रमाणे खालसा डाब्यावर पार्टी आहे बघा. ए भारी आपण ना. हो, ही पार्टी विनर झालेली आहे, त्यांच्याकडून पार्टी आहे बघा. सिद्धू रेडी? गेअर टाकते, गेअर टाकतो, गेअर टाक. विनर आणि पार्टी आहे.